माननीय सभापती महोदय, मुंबईच्या विविध बाबींच्या संदर्भात सन्माननीय विरोधी पक्षनेते श्री धनंजय मुंडेजी यांनी अंतिम आठवडा प्रस्ताव या ठिकाणी मांडला। त्याच्यावर सन्माननीय श्री नारायणराव राणे, माननीय डॉक्टर नीलमताई कोरे, माननीय श्री भाई जगताप, माननीय श्री किरण पावसकर व माननीय श्री सुनीलजी तटकरे या सर्व सन्माननीय सदस्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडले। यातला टीकेचा भाग सोडला तर आज चर्चेचा सूर हा मोठ्या प्रमाणात मुंबई शहराच्या विकासाच्या संदर्भात ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षांवर अधिक केंद्रित होता। आणि मी असं समजतो की जी काही टीका देखील असेल ती देखील शहर चांगलं झालं पाहिजे या आपल्या लालसेपोटीच या ठिकाणी ती टीका निश्चितपणे करण्यात आली आहे। या ठिकाणी या चर्चेच्या निमित्ताने काही मुद्दे हे मांडण्यात आले। विशेषतः सातत्याने एलबीटीचा मुद्दा हा या ठिकाणी मांडण्यात येतोय की सकाळी मांडला भाईंनी, कोण नाही, एलबीटीचाही मांडला, कोणीतरी मांडला, तो खालच्या सभागृहात मांडला असेल, जाऊ दे, नाही महापालिकेच्या संदर्भातच मांडला एलबीटीचा मुद्दा। बरं थोडं बरं जाऊ दे। बापू कंटाळलाय काय? विरोधी पक्षनेत्यांना सांगा। झालं, मी मग धोरणात्मक गोष्टी थोड्या कमी बोलतो। काही धोरणात्मक मी खाली जाहीर केलं आहे, काही धोरण इथे मग या ठिकाणी माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी काही विषय उपस्थित केले, ज्यामध्ये एक मोफा कायद्याच्या संदर्भातला आणि रिअल इस्टेट बिलच्या संदर्भातला एक विषय आपण माननीय विरोधी पक्षनेते उपस्थित केला। ही गोष्ट खरी आहे की ज्यावेळेस संयुक्त समिती तयार झाली आणि कायदा तयार झाला त्यास मी असेल, प्रकाशभाई मेहता असतील, माननीय रावते साहेब असतील, आम्ही अतिशय आग्रहाने हा 2002चा कायदा मंजूर करून घेतला। ज्यावेळी रेरा ॲक्ट आला 2016चा त्यावेळी त्याची जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे तो ज्यावेळेस गेला त्यावेळेस आपल्या सरकारनं आपण जो 2012चा कायदा केला त्याप्रमाणे रेग्युलेटर नेमण्याची प्रक्रिया सुरू केली। त्यावेळेस केंद्रातल्या सरकारनं आपल्याला हे सांगितलं की रेराचा कायदा या ठिकाणी येतो आहे आणि तो कायदा हा संयुक्त समितीकडे गेला आहे, त्यामुळे ही प्रक्रिया तुम्ही करू नका। मग संयुक्त समिती आपल्याकडे आली, त्यावेळेस संयुक्त समितीसमोर मी स्वतः पत्राद्वारे आणि मुख्य सचिवांनी स्वतः जाऊन त्या ठिकाणी सांगितलं की आमचा कायदा आम्हाला अधिक चांगला वाटतो, त्यामुळे आमचा कायदा आपण करू द्या आणि आमच्या कायद्याप्रमाणे आम्हाला रेग्युलेटर नेमू द्या। त्यावेळेस त्या संयुक्त समितीने सांगितलं की आम्हाला देशभरात एक कायदा करायचा आहे आणि त्यामुळे तुम्ही रेग्युलेटर नेमू नका। आणि हा रेराचा कायदा जो तयार झाला त्या कायद्यामध्ये स्पेसिफिक अमेंडमेंट त्यांनी टाकलेली आहे की ज्या कायद्याद्वारे महाराष्ट्राचा जो कायदा आहे आपला, ज्याचा उल्लेख माननीय विरोधी पक्षनेते आपण केला, तो कायदा त्यांनी निरसित केला आहे। आणि तो निरसित केला असल्यामुळे स्पेसिफिक अमेंडमेंटने तो निरसित करून टाकला रेरा कायद्याने। त्यामुळे आता आपला 2012चा जो कायदा आहे हा कायदा या ठिकाणी आज अस्तित्वातच नाही आहे। एक अजून विषय सातत्याने सभागृहात येतोय, सभागृहाबाहेर येतोय, मोफाच्या संदर्भात एक डीजींनी परिपत्रक काढलं होतं की मोफाच्या अंतर्गत बिल्डरांवर कारवाई करता येईल। त्या संदर्भात काही तक्रारी झाल्या, मग त्या संदर्भात लॉ अँड ज्युडिशरीचं मत घेतलं गेलं आणि लॉ अँड ज्युडिशरीने अतिशय स्पष्टपणे सांगितलं की ज्यावेळी आपण आपला कायदा केला 2012 साली, त्या कायद्याच्या कलम 56 नुसार आपण आपला मोफा कायदा निरसित केला, पण कलम 56चं नोटिफिकेशन आपण काढलं। मात्र आता जो केंद्राने रेरा कायदा तयार केला, या रेरा कायद्याने आपल्याला
जे जे काही त्याच्याशी इनकन्सिस्टंट अशा प्रकारचे आपल्या कुठल्याही कायद्यातले जे काही तरतुदी आहेत त्या त्यांनी निरसित केलेल्या आहेत. त्यामुळे आता मोफा कायद्यातल्या सेक्शन 4A, 5A, 8, सेक्शन 11, 2, 3, 4 आणि सेक्शन 12A एवढेच सेक्शन जे आहेत हे सेक्शन लागू आहेत आणि बाकी सगळे मोफा कायद्याचे सेक्शन हे निरसित झाले आहेत. आणि त्यामुळे आता जर आपल्याला पोलिसांची कारवाई करावी लागेल तर ती कारवाई नवीन कायद्यानेच करावी लागेल. आणि नवीन कायद्यामध्ये आधी कंप्लेंट टू अथॉरिटी आहे आणि फ्रॉम अथॉरिटी इट विल गो टू पोलीस अशा प्रकारची व्यवस्था त्याच्यामध्ये आहे. आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की या नवीन कायद्याच्या अंतर्गत कदाचित आपलं सरकार सर्वात पुढे आहे, कारण ऑक्टोबरपर्यंत आपल्याला मुदत दिलेली आहे त्याचे बायलॉज करायची. आपण ऑलरेडी बायलॉज करून टाकले, ते लॉ अँड ज्युडिशरीकडे गेले आहेत. त्या बायलॉजला मान्यता देऊन रेग्युलेटर त्या बायलॉज प्रमाणे मला असं वाटतं देशातला पहिला हा आपल्या राज्यामध्ये आपण नेमू आणि त्यानंतर हे जे काही हाऊसिंगच्या संदर्भातल्या अनेक अडचणी आहेत त्या अडचणी निश्चितपणे या ठिकाणी दूर होतील हा मला विश्वास आहे. यासोबत काही अजून घोटाळ्यांच्या संदर्भातल्या बाबी आपण या ठिकाणी मांडल्या. रस्ते घोटाळ्याच्या संदर्भात आपण या ठिकाणी बोलला. यामध्ये रस्त्यामध्ये आपण जर बघितलं तर सन 2013-14 ते सन 2015-16 या 3 वर्षामध्ये 5,907.31 कोटी रुपयाची तरतूद होती आणि 4,550 कोटी रुपये खर्च झाले. याच्यामध्ये पूनम महाजन मेंबर ऑफ पार्लमेंट त्यांची एक तक्रार होती, स्वतः महापौरांची एक तक्रार होती की याची गुणवत्ता तपासली पाहिजे. माझ्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यानुसार मी जे आयुक्त आहेत या आयुक्तांना याची गुणवत्ता तपासायला सांगितली. त्यांनी ती गुणवत्ता तपासल्यानंतर असं लक्षात आलं 34 रस्त्यांची गुणवत्ता तपासली. त्याच्यामध्ये PQC म्हणजे पेवमेंट क्वालिटी कॉन्क्रीट जो असतो त्याच्या लेअरच्या खाली असणारा जो ड्रेन लेअर आहे म्हणजे खालचे जे लेअर्स आहेत त्याचे जे बिल्स ऑफ क्वांटिटी आहे BOQ त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही आणि सदर कामाचे परिमाण हे 20% 100% कमी आढळून आलं. म्हणजे वरची लेअर केली आणि खालच्या ज्या लेअर्स आहेत त्या 20% 100% म्हणजे काही ठिकाणी ती लेअरच केलेली नाही असं यामध्ये लक्षात आलं. थर्ड पार्टी ऑडिटर नेमला होता, कारण आपण नेहमी असं म्हणतो की संगनमत आहे वगैरे, पण दुर्दैवाने या ठिकाणी थर्ड पार्टी ऑडिटर जी एक नामांकित कंपनी आहे ती कंपनीही सामील झाली कॉन्ट्रॅक्टरला आणि सगळ्या इंजिनियर्सला. आणि या थर्ड पार्टी ऑडिटरनी न झालेली कामं प्रमाणित केली आणि त्याची बिलं देऊन टाकली. आणि म्हणून यानुसार कारवाई सुरू केली. 6 कंत्राटदार, 2 त्रयस्थ लेखापरीक्षक यांच्या विरुद्ध 27/4/2016 रोजी FIR दाखल केलेला आहे. महापालिकेचे 2 मुख्य अभियंता, 2 कार्यकारी अभियंता यांना निलंबित केलाय. 6 अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी करण्यात येते. कंत्राटदार व त्रयस्थ लेखापरीक्षक यांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केलेली आहे. आणि माननीय तटकरे साहेब, आपण मागणी करायच्या आधीच उरलेल्या 200 रस्त्यांची चौकशी ही सुरू केलेली आहे. या 200 रस्त्यांमध्ये म्हणजे 2013 पासून तर 2016 पर्यंत 200 रस्त्यांची चौकशी याच प्रकारे सुरू केलेली आहे. त्यामुळे आता रस्त्यांच्या संदर्भात नव्याने दुसरी कुठली चौकशी करायची आवश्यकता नाही. जी चौकशी झाली त्यातल्या अनियमिततेत फौजदारी कारवाई केली आहे. उरलेल्या सगळ्या रस्त्यांची कारवाई चौकशी ही त्याच प्रकारे सुरू झालेली आहे. आणि म्हणून माझ्या हेतूवरही शंका घेऊ नका आणि माझ्यावर हेतू आरोपही करू नका अशा प्रकारची मी आपल्याला नाही केला नाही, त्यांनी करू नका भविष्यात. त्याचबरोबर या ठिकाणी अध्यक्ष महोदय, नाले सफाईच्या संदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या संदर्भात 2 वर्षामध्ये
जाहीर निविदा काढून 51 कॉन्ट्रॅक्टर नियुक्त केले होते, 32 मोठे नाले आणि 19 छोट्या नाल्यांकरता. त्यामध्ये ज्यावेळेस चौकशी झाली त्यात काही अनियमितता निदर्शनास आल्या. डंपरऐवजी हलक्या वाहनांनी गाळ वाहून नेल्याचे दिसून आले. एकापेक्षा अधिक वाहन फेरीसाठी एकच लॉकशीट भरून देण्यात आली. गाळाचे व वाहनाचे वजन आणि वजन काटा पावतीमध्ये दर्शवलेले गाळाचे वजन यामध्ये तफावत दिसून आली. काही बाबतीत लॉकशीटमधील वाहन क्रमांक आणि लॉकशीट सोबत सादर केलेल्या VTS प्रपत्रातील वाहन क्रमांक याच्यामध्ये तफावत आढळली. याच्यामध्ये देखील कारवाई केली आहे. 13 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यांची खात्याअंतर्गत चौकशी सुरू आहे. 32 कंत्राटदारांसंबंधित सर्वंकष चौकशीची कारवाई केली. 24 लोकांच्या विरुद्ध FIR केला. त्यांच्या विरुद्ध त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आलं. आणि जी काही कारवाई याच्यामध्ये आहे ती कारवाई देखील याच्यामध्ये केली आहे. त्यामुळे तटकरे साहेब यातील नव्याने कारवाई आता करायला काही शिल्लकच ठेवलं नाही चौकशीचं. सगळी कारवाई याच्यामधली नाही कारवाई केली म्हणजे आता काय राहिलं सांगा. हा अच्छा, राईट टू रिप्लाय आहेच. त्यानंतर आता हे बाकी विषय तुम्ही बोलायचेच नाही सांगितलं त्यामुळे. त्यानंतर आपण शेपणभूमीच्या संदर्भात जो कचऱ्याच्या संदर्भातला विषय या ठिकाणी मांडला होता त्याच्यावर SIT तयार केली आणि SITचा रिपोर्ट देखील आपल्याकडे आहे की ज्या रिपोर्टमध्ये काही बाबी आलेल्या आहेत. आग वगैरे लागली होती त्या संदर्भात. त्याच्यामध्ये युनायटेड फॉस्फरस इंडिया लिमिटेड सोबतच्या करारनाम्यातील मुद्दा क्रमांक 6.2 प्रमाणे क्लोजर कामावर देखरेख करण्यासाठी महानगरपालिका प्रतिनिधीची नेमणूक केलेली नाही. कायमस्वरूपी उपाययोजना केलेली नाही. किती जागा शिल्लक आहे आणि अस्तित्वात असलेल्या कचऱ्याचं काय केलं जाईल याचा करारामध्ये उल्लेख नाही. त्यानंतर कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या वाहनांच्या वजनात तफावत होती. त्यानंतर ज्या गाड्यांमध्ये 10 ते 15% अतिरिक्त कचरा मोजला जात होता, कचऱ्याच्या गाड्या खरोखर आल्या अगर नाही यावर देखरेख करणारी यंत्रणा नव्हती. व्हिडिओ रेकॉर्डिंग सोबत येणाऱ्या गाड्यांचे अचानक कधी चेकिंग झालेले नाही आणि म्हणून झोनल सेंटरवरनं रवाना होणारा कचरा व प्रत्यक्षात पोचलेला कचरा याचा ताळमेळ लावणारी यंत्रणा उरलेली नाही. अशा प्रकारचं या ठिकाणी निष्कर्ष देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये देखील कारवाई झालेली आहे. FIR झालेला आहे. अरेस्ट झालेली आहे. आणि ही SIT आज देखील काम करते. त्याच प्रकारे ऑक्ट्रायच्या संदर्भात आपण SIT त्या ठिकाणी तयार केली आणि या SITने देखील त्या ठिकाणी चौकशी केली, काही कारवाई केली आणि त्याचा परिणाम देखील झाला. जवळजवळ 100 कोटींनी ऑक्ट्राय वाढलेला आहे आणि म्हणून याही संदर्भात आता ही SIT काम करते. मला आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की ज्या ज्या बाबी निदर्शनास आल्या त्या बाबींवर कारवाई करायला सरकार कुठेही मागे हटलं नाही. या सगळ्या बाबींवरची कारवाई ही राज्य सरकारच्या वतीनं या ठिकाणी निश्चितपणे करण्यात आली. आज या निमित्ताने कागद जास्त झाले. धोरणात्मक बाबी आपल्याला सांगायच्याच नाही. यासोबत माननीय राणे साहेबांनी मेक इन इंडियाच्या संदर्भातला एक मुद्दा उपस्थित केला होता. खरं म्हणजे याचे जे काही MOUs वगैरे आहेत या संदर्भातली माहिती पटलावर ठेवू असं खालच्या सभागृहात आम्ही सांगितलं होतं. या अधिवेशनात ते पूर्ण पटलावर आपण ठेवले. इथेही मला असं वाटतं ती ठेवली असेल. उद्योग विभागामार्फत आपण मध्यम व विशाल प्रकल्पाचे
2603 सामंजस्य करार केले. यामध्ये जी काही गुंतवणूक अपेक्षित होती, आपण असं म्हटलं की त्यातली किती गुंतवणूक आली. खरं म्हणजे आता आपण फार कॉम्पिटिटिव्ह जगतामध्ये आहोत आणि हे जे सामंजस्य करार असतं, हे सामंजस्य करार म्हणजे फिशिंग आहे. हे फिशिंग करणं आहे, लोकांना अडकवून ठेवणं आहे. याचं कारण असं आहे की वेगवेगळी राज्य इतक्या मोठ्या प्रमाणात इन्सेंटिव्ह देऊन लोक आपल्याकडे आकृष्ट करतात. सगळ्याच राज्यांनी मेक इन इंडियाच्या अंतर्गत आपला कार्यक्रम घोषित केला आणि तो कार्यक्रम सुरू केला आहे. त्यामुळे जोपर्यंत आपण पॅकेजेस देणार नाही, एमओयू करणार नाही, त्याचा पाठपुरावा करणार नाही, तोपर्यंत आपल्याकडे कोणी येणार नाही. 8 लाख कोटी रुपयाचे एमओयू केले. मी असा कधीच दावा केला नाही की 8 लाख कोटीतले एमओयूतले 100% एमओयू हे पूर्ण होतील. पण आपण यावर्षी इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम सुरू केलं, त्याचे विभाग केले, त्याच्या टीम केल्या आणि त्या माध्यमातून आपण हे एमओयू प्रत्यक्ष गुंतवणुकीत परिवर्तित व्हावे याकरता प्रयत्न सुरू केला. यापैकी आतापर्यंत 1,53,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही या ठिकाणी ऍक्च्युअल मध्ये आलेली. 1,53,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आलेली आहेत आणि लघु मध्यम उद्योगांमध्ये देखील 10,500 कोटी रुपयाची या ठिकाणी गुंतवणूक आली आहे. आपण ज्यावेळेस एमओयू करतो त्यावेळेस एमओयूचा कालावधी हा 5 वर्षापासून 7 वर्षापर्यंत असतो गुंतवणुकीचा. त्यामुळे एमओयू झाल्याबरोबर वर्षभरात 8 लाख कोटीची गुंतवणूक येईल असं मानणं हे काही योग्य नाही. पण 1,53,000 कोटी रुपयाची गुंतवणूक मला असं वाटतं ही देखील अत्यंत महत्वाची आहे. फॉक्सकॉनच्या संदर्भात आपण सांगितलं आणि केवळ 32 कोटीची गुंतवणूक आली असं आपण सांगितलं. याच्यामध्ये फॉक्सकॉनने त्यांचे काही पॉलिसी इश्यूज होते जे केंद्र सरकारसोबत, कारण शेवटी ही चीनची कंपनी असल्यामुळे आपल्याकडे काही निर्बंध आहेत आणि त्यामुळे त्या पॉलिसी इश्यूजवर त्यांना काही एन्व्हायरमेंटल नॉर्म्स लागू होत्या ज्या संदर्भात ते केंद्र सरकारकडे गेले होते. त्याच्यावरती कारवाई अंतिम टप्प्यात आहे, ती कारवाई होईल. पण दरम्यानच्या काळात न थांबता नवी मुंबईमध्ये त्यांनी काय म्हणतो आपण त्याला टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंगचं युनिट सुरू केलं. 5,000 लोकांची एम्प्लॉयमेंट त्याच्यामध्ये आहे आणि त्याचं प्रोडक्शन हे ऑगस्ट महिन्यामध्ये 15 ऑगस्टच्या दरम्यान सुरू करायचं असा त्यांचा निर्णय झाला. त्याचे जे काय म्हणतात त्याला डमी जे असतात ते तयार झाले आणि त्याचे मालक आहेत टेरीगाव हे ऑगस्ट महिन्यामध्ये येणार आहेत आणि त्या फॅसिलिटीची ते सुरुवात करणार आहेत. त्यामुळे फॉक्सकॉनची ही सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. लार्जर इन्व्हेस्टमेंट जे आहे त्यात काही पॉलिसीज इश्यूजवर केंद्र सरकारमध्ये अजून चर्चा चाललेली आहे. आपल्याला याची कल्पना आहे की चीनसोबत आपले जे संबंध आहेत आणि आता देखील जे काही आपल्याला परमनंट सीट देताना चीनने जो काही विरोध केला त्यामुळे त्यांना कितपत परमिशन द्यायच्या या संदर्भात आपणही रेस्ट्रिक्टिव्ह आहोत थोडेसे. त्यामुळे त्याला थोडासा उशीर होतोय पण निश्चित ते देखील या ठिकाणी होईल. माननीय विरोधी पक्षनेते आपण असं सांगितलं की छोट्या उद्योगांमध्ये बिहार आपल्या पुढे चालला गेला आणि आपण मागे राहिलो. ही वस्तुस्थिती नाही आहे. याच्यामध्ये ऑथेंटिक डॉक्युमेंट ही भारताची आर्थिक पाहणी अहवाल आणि त्याच्या अंतर्गत सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रमांची संख्या महाराष्ट्रामध्ये 25,82,000 इतकी आहे आणि तीच बिहारमध्ये 10,02,000 इतकी आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की ते बंदूक बनवायचे जे उद्योग असतात ते सूक्ष्म लघुमध्ये पकडत नाही. म्हणजे ते पकडले तर संख्या वाढू शकते ना. बॉम्ब बिम म्हणजे तिकडचा जो लौकिक आहे ते नाही, म्हणजे जे खरे नाही आहे. बरं नसेल मी जर गेलो नाही एवढ्यात, मी एवढ्यात काही त्या ठिकाणी गेलेलो नाही. त्यामुळे आणि मला या ठिकाणी हे देखील सांगायचं आहे की आरबीआयने आता जो रिपोर्ट दिलाय या रिपोर्टमध्ये आरबीआयने या इंडस्ट्रियल स्टेटमध्ये आपल्याला सगळ्यात वर ठेवलाय आणि आपल्याला रिचेस्ट स्टेट म्हटलंय. आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्र पाठीमागे चाललाय वगैरे हे बिलकुल चुकीचं आहे. उलट महाराष्ट्र अतिशय वेगानं पुढे येतोय. आज ज्यावेळी
1,53,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे झाली आहे. एवढी इन्व्हेस्टमेंट अन्य कुठेही झालेली नाही. एक्सपोर्टमध्ये देखील आपण आता क्रमांक 1 वर आहोत. इंडस्ट्रियल आउटपुटमध्ये आपण 1 वर आहोत. मॅन्युफॅक्चरिंग आउटपुटमध्ये देखील आपण समोर आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्र नाही, पहिले 1 नंबरवर होतो, मग 10 नंबरवर गेलो, आता पुन्हा 1 नंबरवर आलो. तुम्हाला वाटतं तसं म्हणून आता याच्यावर कुठं बोलतो? सन्मान्य भाई जगतापांनी या ठिकाणी एक मुद्दा मांडला होता की इमारतीचा आराखडा बदलण्यासाठी 2/3 ग्राहकांची संमती घ्यावी लागते. आणि आता केंद्र शासनाच्या धोरणात स्ट्रक्चरल डिफेक्ट लायबिलिटी करता मुदत 3 वर्षाची केली आहे. त्यामुळे ताबा ग्राहकांना लगेच मिळत नाही. पण या संदर्भातली पडताळणी केली, यात कुठलाही बदल झालेला नाही. जो रेरा ॲक्ट आहे त्या ॲक्टमध्ये 2/3 हाच त्यामध्ये पिरियड हा त्या आपला 2/3 हीच ग्राहकांच्या संमतीची त्यामध्ये तरतूद ही ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर सन्माननीय मुंडे साहेबांनी या ठिकाणी आर मॉल बुलुंड व सिटी मॉल घाटकोपर यात परवानगीपेक्षा वेगळे प्रत्यक्ष बांधकाम झाले आहे आणि आयुक्तांना कळवूनही कारवाई केली नाही असं सांगितलं. याचा अहवाल तात्काळ मागवण्यात येईल, त्याची चौकशी केली जाईल. ते केलं असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. सन्माननीय राणे साहेबांनी आणि भाई जगतापांनी बांधकाम परवानगी देताना भ्रष्टाचार वगैरे हा विषय मांडला. तर याच्यात मला एवढंच सांगायचं आहे की आता महानगरपालिकेतली बांधकाम परवानगी पूर्ण ऑनलाईन आलेली आहे. त्यामुळे टेबल टू टेबल आता जावं लागत नाही. कंप्लीट इलेक्ट्रॉनिक म्हणजे सीमलेस इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवर ते आलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता त्याच्यामध्ये बराच बदल हा झालाय. पण त्याचसोबत तेच ते अधिकारी कायम त्या विभागात काम करतात असं आपण सांगितलं. आणि चितोरे हे 20 वर्षापासून डीपी मध्ये आहेत, तर याची देखील चौकशी केली जाईल आणि त्या संदर्भात उचित निर्देश जे आहेत पूर्ण करू. आता त्यांचे अधिकार फार उरले नाहीत. म्हणजे जेव्हा टेबल टू टेबल जायची डीपीच्या संदर्भात नक्की. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी मुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डरांचे हित लक्षात घेऊन सुचवलेले बदल ना विकास क्षेत्रात गृहनिर्माणासाठी FSI देण्याचा प्रस्ताव या संदर्भात एक सन्माननीय मुंडे साहेब मला केवळ काही गोष्टी या सभागृहाच्या निदर्शनास या संदर्भात आणून द्यायच्या आहेत. कारण काही गोष्टी या समजुतीवर आधारित आहे. आपण जर आपल्या डीपीचा एकूण विचार केला तर या डीपी मध्ये NDZचं क्षेत्र किती आहे? ते आहे 13,706 हेक्टर. या 13,706 हेक्टर पैकी 10,351 हेक्टर हे डीपी मध्ये नॅचरल एरिया म्हणून डिमार्केट केला आहे. आणि नॅचरल एरियामध्ये काय आहे? मँग्रोव्स, हिल स्लोप्स आणि इको सेन्सिटिव्ह झोन. त्यामुळे याच्यावर कुठलीही योजना, कुठलंही बांधकाम आणि कुठलाही FSI हा वापरताच येत नाही. त्यामुळे 13,706 हेक्टर पैकी 10,351 हेक्टर गेलं. 658 हेक्टरवर झोपडपट्टी आहे. त्यामुळे 658 हेक्टर ही त्याच्यात जी काही झोपडपट्टी रिडेव्हलपमेंट वगैरे आहे त्याच्या अंतर्गत ती जाईल. उरलेला आहे 2696 हेक्टर. या 2696 हेक्टर पैकी 2100 हेक्टरवर अफोर्डेबल हाऊसिंग सुचवलं आहे. आणि या माध्यमातून 10 लाख घरं अफोर्डेबल हे बांधण्याच्या संदर्भातले नियोजन केलेलं आहे. आता हा जो आराखडा आहे महानगरपालिकेकडे आहे. महानगरपालिका त्याच्यावर समिती तयार करते आहे. ते निर्णय करतील, मग राज्य सरकारकडे येईल. राज्य सरकार निर्णय करेल. काय निर्णय करायचा आहे मुंबईला ठरवायचं आहे. पण याच्यातली एक गोष्ट आपण यातला बारकावा समजून घेतला पाहिजे की मुंबईचं जे शहर आहे हे शहर जे आहे याच्यामध्ये नॉन डेव्हलपेबल एरिया किती आहे? 63%. MCGM मध्ये मुंबई शहरामध्ये 63% एरिया हा नॉन डेव्हलपेबल आहे. वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे त्याच्यामध्ये
30% नॅचरल एरिया जो CRZ1चा आहे, म्हणजे त्यात खार आहे, मँग्रोव्ज आहेत. 12.5% एरिया रोड्समध्ये गेलाय. डेझिग्नेटेडमध्ये 14.3% गेलाय. RA मध्ये 2% गेलाय. आणि मग वेगवेगळ्या रिझर्वेशनमध्ये 4.51% गेलाय. असा 63% एरिया मुंबईचा हा नॉन डेव्हलपेबल आहे. मग मुंबईची 1.25 कोटी किंवा वाढणारी लोकसंख्या ही अकोमोडेट करायची आहे, ती किती एरियात करायची आहे? तर ती फक्त 37% एरियात आपल्याला करायची आहे. आणि म्हणून मुंबई लँडलॉक सिटी आहे. मग इथे जमिनीचे भाव वाढतात. आज मुंबईमध्ये घरांचे भाव मोठे असण्याचं, वर असण्याचं कारण काय आहे? कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन तर सारखीच आहे. 1000 रुपये असेल, 1500 असेल, 2000 असेल, खूप चांगलं केलं तर 3000 असेल. कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन हे वाढत नाही. जमिनीच्या भावामुळे आज हे भाव वाढतात. आणि जर अफोर्डेबल हाऊसिंग करायचं असेल तर तुम्हाला जमिनीचे भाव कमी आणावे लागतील, तरच अफोर्डेबल हाऊसिंग होईल. कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही 300-400 रुपयापेक्षा जास्त काय फरक पडाल? आणि मग हे कसं करता येईल? तर महानगरपालिका किंवा राज्य सरकार यांचे जे लॉक्ड रिसोर्सेस आहेत ते अनलॉक करताना त्याचा उपयोग हा अफोर्डेबल हाऊसिंग करता केला पाहिजे. मुंबईमध्ये आल्यावर मला कळलं की अफोर्डेबल हाऊस हे 50 लाखाचं असतं. आमच्या नागपूरला 50 लाखात बंगला होतो, इथे मध्यमवर्गीय 50 लाखात घर मिळत नाही म्हणून ओरडतात. 70 लाख म्हणतात, मला माहित नाही. अफोर्डेबल हाऊसचा अर्थ आहे की 20 लाखात मिळालं पाहिजे, 15 लाखात मिळालं पाहिजे, 25 लाखात मिळालं पाहिजे, ते अफोर्डेबल हाऊस आहे. अशी 10 लाख घरं बांधली तर मुंबईचं आपण परिवर्तन करू शकू. आणि म्हणून जर आपल्याजवळ जी काही लँड आहे, बरं आता ही जी नो डेव्हलपमेंट एरिया आहे किंवा झोन आहे, आपण जर 91चा DP बघितला तर नो डेव्हलपमेंट झोन म्हणजे नेव्हर डेव्हलपमेंट झोन नाही आहे. त्यात स्पष्टपणे म्हटलंय इट इज फॉर फ्युचर डेव्हलपमेंट. हा का ठेवतो आपण? कुठलाही विकास आराखडा तयार करत असताना रिबन डेव्हलपमेंट आपल्याला नको असतं. त्यामुळे 20 वर्षात काय डेव्हलप होणार आहे आपल्याला माहिती असतं. त्याच्या व्यतिरिक्तची जी जागा असते, ही जागा त्याचं युजर आज मला डिफाईन करता येत नाही, कारण 20 वर्षानंतर मला काय लागेल मला माहिती नाही. आणि ती जागा जर आज मी रेसिडेन्शियल टाकली तर रिबन डेव्हलपमेंट तिथे पोहोचेल, त्यामुळे मला तिथे सोयी पुरवाव्या लागतील. मग 4 माणसं राहायला गेले तरी मला पाईपलाईन त्या ठिकाणी न्यावी लागेल. आणि म्हणून अशा प्रकारचे जे झोन आहेत त्यात स्पष्टपणे लिहिलं आहे की हे फ्युचर डेव्हलपमेंट झोन आहे. आणि म्हणून आपण हे जर रिसोर्सेस जे आहेत हे रिसोर्सेस अनलॉक करताना हे जर अफोर्डेबल हाऊसिंग करता केले तर जमिनीची कॉस्ट कमी होईल, कारण ते आपले रिसोर्सेस आहेत. आणि मग कन्स्ट्रक्शन कॉस्ट ही 1500 रुपयाची 2000 रुपयाची जरी आली तरी तुम्हाला 15 लाखाला 20 लाखाला 25 लाखाला 30 लाखाला जे काय असेल ते घर देता येईल. आणि 300 चौरस फुटाचं 600 चौरस फुटाचं 500 जे काय असतील त्या नॉकरी देता येईल. याकरता ही तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे. पण हे मुंबईला ठरवायचं आहे की हे आपल्याला करायचं आहे की नाही, कारण महानगरपालिका त्याच्यावर हरकती सूचना त्यानंतर त्याची सुनावणी या सगळ्या गोष्टी होणार आहेत. मुंबईला जर वाटलं हे करायचं आहे तर हे करू, वाटलं नाही करायचं आहे तर नाही करू. मला हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की NDZच्या माध्यमातून सगळं आता FSIला देऊन टाकलं ही वस्तुस्थिती नाही आहे. 90% NDZ हा नॅचरल झोनमध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर कुठलंही कन्स्ट्रक्शन हे कुठल्याही परिस्थितीत अलाव होणार नाहीये. सॉल्ट पॅनच्या संदर्भात तेच आहे. 2177 हेक्टर सॉल्ट पॅन लँड आहे, त्यातली 430 हेक्टर ही डेव्हलपेबल आहे, बाकी डेव्हलपेबल नाही आहे. आणि त्यातल्या 130 हेक्टरवर अफोर्डेबल हाऊसिंगचं रिझर्वेशन टाकण्यात आलेलं आहे. त्यातनंही आपल्याला 2-1 लाख घरं जी आहेत ते त्या ठिकाणी मिळू शकतात. आणि म्हणून मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी आता मी सांगितलेल्या आहेत. मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे. पहिल्यांदा विद्याताई म्हणतात की थांबा, त्यामुळे मी थांबणार आहे. आता मला एवढंच सांगायचं आहे की माननीय तटकरे साहेब, जिथे जिथे अनियमितता होईल, शिवसेनाचा पक्ष असो किंवा आमचा पक्ष असो, कोणीही त्याला पाठीशी घालणार नाही. अनियमितता असेल तर त्याची चौकशी ही केलीच जाईल. आणि मी आपल्याला सांगतो, आपण याच्या व्यतिरिक्त हे 4 घोटाळे झाले, आपण अजून कुठल्याही घोटाळ्याच्या संदर्भात कागदपत्र दिले, साधी तक्रार देखील दिली, तरी देखील त्याची चौकशी सक्षम प्राधिकरणाकडून करण्याची आमची तयारी आहे.
सीएजी ऑडिटच्या संदर्भात मी पुन्हा माहिती घेतली. महानगरपालिकेचं सीएजी ऑडिट हे होतंच आणि ते दरवर्षी होतं. मात्र आपण एखाद्या गोष्टीवर स्पेशल ऑडिट मागू शकतो. ते स्पेशल सीएजी ऑडिट असतं. या संदर्भात यांच्या लेख्यांचं सीएजीचं ऑडिट हे दरवर्षी होत आहे, पण ते लेख्यांचं ऑडिट होतं. ज्यावेळेस आपण स्पेशल ऑडिट मागतो त्यावेळी ते स्पेशल ऑडिट जे आहे ते एखाद्या म्हणजे समजा रस्ता घोटाळा आहे याचं स्पेशल ऑडिट करा, पण आता ती स्थितीच राहिली नाही. तो आपणच शोधून काढलेला आहे आणि 32 रस्त्यानंतर 200 रस्त्यांचं काम ऑलरेडी आपण सुरू केलेलं आहे. या निमित्ताने एक शेवटचा विषय मला सांगून मी या ठिकाणी थांबतो. SRAच्या संदर्भातला एक मुद्दा या ठिकाणी आला होता आणि खरं आहे की सगळ्यात महत्वाचं आहे SRAतलं ट्रेडिंग बंद झालं पाहिजे. आज SRAमध्ये LOI मिळाल्यानंतर कामच होत नाही. LOIचं ट्रेडिंग होतं. काही लोकांचा धंदा हाच आहे की SRAचं LOI मिळवायचं आणि मग ते ट्रेड करत राहायचं आणि त्याच्यातनं केवळ पैशाचं ट्रान्झॅक्शन होतं आणि घरं काही तयार होत नाही. आणि म्हणून ही पॉलिसी आता आपण त्या संदर्भात तयार करायला घेतली आहे की हे ट्रेडिंग आपल्याला कसं बंद करता येईल. आपल्याला हेही माहिती आहे की एका विकासकाकडे असलं की दुसरा विकासक 25-30% लोक काहीतरी ते जमा करतो, 35% आणि मग 70% लोकांचं कन्सेंट नाही म्हणून पुन्हा त्याची सुरुवात करतो. हेही बंद करायचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलाय. या संदर्भातली एक पॉलिसी आपण निश्चितपणे आणू आणि म्हणून मी या निमित्ताने माननीय सभापती महोदय एवढंच सांगू इच्छितो की जे जे प्रश्न आपण उपस्थित केले आहेत त्याच्यावर पूर्णपणे चौकशी सरकार करते आहे. यापुढेही आपण जे उपस्थित कराल त्याच्यावर आम्ही निश्चित चौकशी करू. हे मुंबई शहर आंतरराष्ट्रीय शहर आहे, हे चांगलं झालं पाहिजे अशीच तुमची इच्छा आहे, अशीच आमची इच्छा आहे. आपण निश्चितपणे ते करू एवढंच या ठिकाणी बोलतो.